नागपूरमध्ये सध्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच वेळेला आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिल्याची बातमी समोर येते। बेपत्ता होणाऱ्या मुलांच्या वाढत्या संख्येचा मुद्दा त्यांनी या पत्रामध्ये मांडलाय। पत्रातून त्यांनी लहान मुलांना पळवून लावून भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्या सक्रिय झाल्याचा आरोप केला। एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2021 ते 2024 या काळात लहान मुले बेपत्ता होण्याचं प्रमाण 30% वाढलं होतं। राज्यातील मुलांचं अपहरण नेमकं कसं होतं, राज्यात कोणती टोळी सक्रिय आहे यावर सरकारने विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे। तसेच रस्त्यावरील भिकाऱ्यांची मुलेही त्यांचीच आहेत का याचाही तपास केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारला केली आहे। राज ठाकरे यांनी पत्रामध्ये आणि सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये रस्त्यावर, रेल्वे स्टेशन तसेच बस स्थानकांवर दिसणाऱ्या भीक मागणाऱ्या लहान मुलांबाबत हा गंभीर प्रश्न उपस्थित केला। त्यांच्यासोबत असणारी माणसं खरोखरच हे त्यांचे आई वडील आहेत का याची तपासणी व्हायला हवी। गरज पडल्यास डीएनए चाचणी करण्याचे आदेशही सरकारने द्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी पत्रामध्ये केली आहे। तसेच मुलं अपहरणातून जरी सोडवून आणली जात असली तरी त्या काळात त्यांच्या मनावर होणाऱ्या मानसिक तणावाचं काय, असा आरोपही आणि असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला। त्यामुळे आता यावर सरकार काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर सरकारने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, याबद्दल कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा।